संस्कृती. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती अनेकता में एकता. किती जाती, किती धर्म, किती विविधता आणि मग त्यातून सुद्धा आपण हा अखंड भारत ठेवण्याचा अट्टाहास प्रयत्न सतत करत असतो ना. एकमेकांशी प्रेमाने वागतो. एकमेकांच्या संस्कृतीचा, एकमेकांच्या चालीरीतींचा किती आपण मनापासून सन्मान ठेवत जगतो इथे. आणि खरंच हे वातावरण आपल्या देशामध्ये असंच टिकावं असं मलाही वाटतं. आता एक कलाकार म्हणून, एक निवेदक म्हणून बऱ्याच ठिकाणी माझं जाणं होतं. आजकाल तर मॅरेज फंक्शन्समध्ये संगीत हा कार्यक्रम सर्रास पाहायला मिळतो आपल्याला. लग्न आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा, पूर्ण भारत देशातच आता लग्नाचा ट्रेंड खूपच बदललेला दिसतोय. खटकतात काही गोष्टी. आता अर्थात काही धर्माच्या लोकांनी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे, की ज्या गोष्टींवरती आज सगळ्या देशभरातली टीका होते, त्या गोष्टींना लग्नामध्ये फाटा देण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि अक्षरशः प्रत्येक जाती धर्मांनी त्यांचं अनुकरण करावं असं मी सुद्धा आवर्जून सांगेन. होतं काय, आता आपला हा महाराष्ट्र, तुम्ही आम्ही सगळी मराठी माणसं, आणि मग आपल्या या मराठी माणसांच्या लग्नामध्ये तुम्हाला गेल्या गेल्या फॉरेन कल्चर टाईप, म्हणजे परदेशाची संस्कृती आपण घ्यायची, हा जो प्रयत्न प्रत्येक लग्न समारंभात किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या समारंभात दाखवला जातो, केला जातो, या गोष्टी आता अतिरेक झाल्यामुळं खटकू लागल्यात. जमलेल्या पाहुण्यांना वेलकम ड्रिंक. मग वेलकम ड्रिंक म्हणून काय द्यावं हे तरी नीट ठरवलं पाहिजे. फेसाळलेली पेय पाजायची, त्याच्यानंतर मग डुप्लिकेट पनीरचा नुसता बाजार भरला आहे, म्हणून मग तो पनीर टिक्का मसाला, पनीर मंचुरियन, व्हेज मंचुरियन असे पदार्थ त्या बसलेल्या गर्दीमधून तुम्ही बुक केलेल्या केटररच्या वेटर्सद्वारे ते फिरवायचे. त्याचप्रमाणे मग जेवणाचा सुद्धा असाच काहीसा अट्टाहास, की पाहुणे मंडळींच्या लहान मुलांना सुद्धा मजा आली पाहिजे, म्हणून मग पाणीपुरीचा स्टॉल, बुड्डी के बालचा स्टॉल, पिझ्झा स्टॉल, म्हणजेच जे काही बाहेरचं जंक फूड खाऊ नका असे संस्कार करण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याच गोष्टींना फाटा देऊन प्रत्येक लग्न समारंभात असे काही पदार्थ ठेवले जाऊ लागलेत. आणि स्टेटस सिम्बॉल, मग पारंपरिक कपडेसुद्धा त्या वधूचे काळाच्या पडद्याआड गेले असं दृश्य दिसायला लागलंय. म्हणजे जिथं वधू लज्जेने जिचे गाल लाल दिसायचे, ते गाल लाल दिसणं बंद झालंय. कारण अपारंपरिक कपडे घालून ती वधू त्या पूर्ण हॉलभर 5 ते 7 वेळा ड्रेसेस बदलत मिरवत असते. आणि मग सिनेमाची गाणी, मग तुमचा सनई चौघडा तो कधीच लुप्त पावत चाललाय. त्या ठिकाणी मग नवरा आणि नवरी जणू काही त्या दिवशीचे हिरो हिरोईन असतात, यात काही वाद नाही. पण मग त्यांनी कुठल्या तरी पिक्चरमधली डान्स आणि गाणी लग्नाच्या आधी महिनाभर एकमेकांशी जवळीक करत ते शिकून सेट केलेली गाणी. बरं, नवरा नवरीचं सोडा, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा स्टेजवर नाचवलं जातं. मग त्यांना येत असो नसो, थोडंफार त्यांना ट्रेनिंग दिलं जातं 15 दिवस. हा सगळा जो प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी कुटुंबांच्या लग्नामध्ये जेव्हा जेव्हा मी एक निवेदक म्हणून जातो आणि पाहतो, तेव्हा खरंच सांगतो, मन माझं तसं पाहिलं तर थोडं खिन्न होतं. आता प्रोफेशनचा भाग म्हणून मी तिथं निवेदन करतो, संगीताचे कार्यक्रम करतो,
कोड कौतुक करतो त्या नवरा नवरीचं, भरभरून बोलतो. आता हा माझ्या प्रोफेशनचा भाग जर सोडून दिला तर मुद्दामच मी आज हा व्हिडिओ असं काही व्यक्त होण्यासाठी बनवतोय. काही राज्य अशी आहेत की ते आपल्या संस्कृतीची ओळख इतर राज्यांना नक्की करून देतात. म्हणजे आज पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता ह्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक येऊन स्थानापन्न झालेत. कामधंद्यासाठी, नोकरीसाठी तिथं अनेक कुटुंब येऊन राहिलेली आहेत. पण आपल्या इथे आले म्हणून एखाद्या तमिळ माणसानी त्याची संस्कृती सोडली असं कधी होत नाही. एखाद्या केरळी माणसानी त्याची संस्कृती सोडली असं कधी होत नाही. उलट त्यांच्या घरामध्ये जे कार्यक्रम होतात त्या वेळेस ते त्यांच्या संस्कृतीचं अगदी यथोचितरित्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आमंत्रित करून व्यवस्थित दर्शन घडवतात. मग आपली ही मराठी संस्कृती अशी लोप पावत चालली आहे याचं शल्य मनात वाटलं पाहिजे. अरे एका मुलीचा बाप त्या मुलीचं लग्न ठरेपर्यंत किती ठिकाणी चपला झिजवतो, तो काय काय म्हणून सहन करतो, तो कसे पै पै गाठीला बांधतो. आणि तुम्ही आम्ही त्या लग्नाचं जेवण जिथं बुफे डिनरची आजकाल स्टाईल आहे, स्वतः हाताने जाऊन घ्यायचं आहे किंवा केटररचे वाढपी तुम्हाला वाढतील, तुम्ही मागाल तेवढं ते वाढत असतात. मग आपलं पोट किती, आपली भूक किती, आपल्याला कोणता पदार्थ आपण संपवू शकतो याचं तारतम्य न बाळगता ताटंच्या ताटं भरली जातात आणि अर्धी अर्धी ताटं तशीच उष्टी करून टाकली जातात. हा प्रकार अन्नाची नासाडी पाहिल्यावर सुद्धा माझं मन खूप खिन्न होतं. कुठेतरी ओरडून सांगावं असं वाटतं, अरे नका ना, नका अन्नाची नासाडी करू. आजही आपल्या देशात असे कित्येक कुटुंब आहेत की ज्यांना एक वेळचं अन्न मिळणंसुद्धा मुश्किल आहे. कित्येक पोटं अशी आहेत की जी उपाशी पोटी झोपी जातात. पोटात अन्नाचा कण घालू शकत नाहीत, ते रात्रीच्या जेवणामध्ये त्यांना काही मिळत नाही. अशा कुटुंबांची थोडी आठवण ठेवून नका ना अशी नासाडी करू असं ओरडून निक्षून सांगावंसं वाटतं. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत अशा एखाद्या फंक्शनमध्ये मी जेव्हा जातो, निवेदकाचं माझं माझं कार्य मी उरकतो आणि लवकरात लवकर तिथून कसा पाय काढता घेता येईल हेच मी पाहत आलो आहे. का तर दृष्टीआड सृष्टी, ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाहीत, ज्या गोष्टींचा आपल्याला त्रागा होऊ शकतो, ज्या गोष्टींचा आपल्या नजरेला, आपल्या मनाला यातना होऊ शकतात, त्रास होऊ शकतो, तिथून आपण बाजूला झालेलंच बरं या निष्कर्षाला मी पोचलो आहे. तरीही एक शेवटचा प्रयत्न म्हणून अशा व्हिडिओद्वारे नकानं आपल्या परंपरा विसरू, नकानं त्या वधूला अपारंपरिक कपड्यांमध्ये त्या मंडपामध्ये फिरायला लावू. अहो साडी नेसता येत नसेल तिला तर तुमच्या कुटुंबामध्ये बायका काय कमी आहेत का? त्यांच्याकडनं तिला साडी नेसवा. उगीच एखादा एक्सपर्ट आहे म्हणून त्याला साडी नेसवायला बोलवून तुमच्या वधूला, तुमच्या मुलीला, तुमच्या सुनेला तो परपुरुष किती ठिकाणी हात लावतो साडी नेसवताना, याचं तुम्हाला शल्य नाही वाटत? याच्यामध्ये संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय असं नाही वाटत? मनाला या गोष्टी यातना नाही देत तुम्हाला? तुमच्यातला बाप नाही जिवंत होत अशा वेळेस? तुमच्यातली आई नाही आक्रोश करत अशा वेळेस? आणि हे जर आक्रोश आणि हा जर त्रागा बापाचा, आईचा आक्रोश हे जर संपत चाललं असेल, तुमच्या या संवेदना जर बोथट झाल्या असतील, तर मात्र या संस्कृतीला लोप पावण्यापासून मला नाही वाटत कोणीही वाचवू शकेल. तरीही आग्रहाची विनंती करतो, नका ते बुड्डी के बाल, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी यांचा मारा नका करू लग्नात. नको ते वेलकम ड्रिंक्स. आपल्याकडे काय भाज्या कमी आहेत? अरे नको ती मंचुरियनच्या डिशेस, नको तो चायनीज पदार्थांचा मारा लग्नामध्ये तरी. आपल्याकडं काय गोड पदार्थ कमी बनतात? किती व्यंजन आहेत आपल्याकडं, अमाप आहेत. द्या ना, कडधान्य करा, मसूर करा, मटकी करा, वांगी करा, फ्लावरची भाजी करा, मटार फ्लावरची भाजी द्या. असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. वेस्टर्न कल्चर, परदेशाची संस्कृती नका ॲडॉप्ट करू. कुठेतरी त्यापासून लांब जाऊन आपली संस्कृती, जी अतिशय उच्च संस्कृती म्हणून गणली गेली आहे पूर्ण जगभरामध्ये,
पूर्ण साडीमध्ये आपल्या स्त्रीचं सौंदर्य जे खुलतं ते इतर लोकसुद्धा ॲडॉप्ट करायला लागलेले आहेत. आणि तुम्ही आपण आपली संस्कृती विसरून इतर संस्कृती आपल्याकडं आणत आहोत. याला कुठेतरी पायबंद घातला तरच कुठेतरी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती, भारतीय संस्कृती जी एक उच्च संस्कृती म्हणून गणली जाते, ती त्याच ठिकाणी उच्च म्हणूनच गणली जावी, अशा माफक अपेक्षेसह या व्हिडिओतून इथंच थांबतो. मित्रांनो, जर आवडला व्हिडिओ आणि जर आपल्या घरात लग्न असेल तर थोडेसे बदल तुम्ही नक्की कराल याच अपेक्षेसह. आपल्या घरची मुलगी, आपल्या घरची होणारी सून, कोणाचं का लग्न असेना, पण हे बाहेरच्या माणसाने तिला साड्या नेसवणं, बाहेरच्या लोकांनी येऊन ब्युटी पार्लरमधल्या एखाद्या स्त्रीने तिला मेकअप करणं इथपर्यंत मी मानू शकतो. पण साडी नेसवण्यासाठी बाहेरचा व्यक्ती तिथं येणार आणि 4-5 वेळा ती साड्या बदलणार. मनाला खटकू द्या. या गोष्टींचा तुम्हाला राग येऊ द्या. तरच तुम्ही कुठेतरी संस्कृतीचे रक्षक आहात असंच मी मानेन. आशा करतो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. जे काही माझ्या मनात खदखद होती ते मी व्यक्त झालो आहे. जर हे व्यक्त होणं आवडलं असेल, तुम्हीही व्यक्त होत राहा. जिथे-जिथे म्हणून तुम्ही तुमच्या नात्यामध्ये असे बदल घडवू शकता, तिथे बदल करण्यास नक्कीच सुरुवात करा. वेल बिगन इज ऑलवेज हाफ डन असं जे म्हणतात, त्याप्रमाणे मला असं वाटतं या माझ्या व्हिडिओला नक्कीच रिस्पॉन्स मिळेल. माझ्या आव्हानाला नक्कीच प्रतिसाद मिळेल. याच अपेक्षेसह आज इथंच थांबूयात. पुन्हा भेटूयात अशाच नव्या विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा, पण आपली संस्कृती तिला चिटकून राहा. धन्यवाद.